दादा मी काय काय कामं करायची मला सांग, मी चटकन ती कामं करायला लागतो. बाकीची कामं आम्ही बघतो, तुम्ही एकच काम करा. आजपासून यो दवाखाना 1 महिना बंद ठेवायचा. अरे काहीतरी काय बोलतो तू? अरे 1 महिना दवाखाना कसा बंद ठेवता येईल? मी लोकांना ऑपरेशनच्या तारखा दिल्या त्या काय कॅन्सल करू? अरे लोक ओरडतील ना मला. त्यांना कसं शांत करायचं ते मी बघतो, पण समाजातल्या मोठमोठ्या माणसांसमोर ही असल्या माणसांची फालतू जत्रा नकोय मला. आजपासून दवाखाना बंद म्हणजे बंद. आणि नाही केलं तर कायमचा बंद करीन. श्रीकांतराव या. राजाभाऊ, आपलं उद्घाटन कसं झालं? फर्स्ट क्लास. श्रीकांतराव, पण आपल्या गावची परंपरा मोडली आहे. कुठली परंपरा? म्हणजे आजपर्यंत आपल्या गावात जे काय उद्घाटन सोहळे मुहूर्त झाले ते सगळे आमदारांच्या हस्ते किंवा सरपंचांच्या हस्ते किंवा तुमच्या वडिलांच्या हस्ते झाले. पण आज अचानक भागाबाई म्हणजे खरं सांगू राजाभाऊ, गेल्या 3-4 महिन्यापासून तू मला गाव पातळीवर जगणाऱ्या लोकांचं विदारक सत्य दाखवत होतास. मी प्रचंड अस्वस्थ होतो. त्यातच भागाबाईची आणि माझी भेट झाली आणि मला असं नेहमी वाटायचं की माझ्या दृष्टीसेवा रुग्णालयाचं उद्घाटन एखाद्या अंध व्यक्तीच्या हस्ते व्हावं. अनायासच भागाबाईची आणि माझी भेट झाली होती. मी हा निर्णय घेतला. नाही, तुझा निर्णय योग्यच होता. पण काय? जो समाज उदात्त विचारांपेक्षा भुरसटलेल्या परंपरेवर जास्त विश्वास ठेवतो त्या समाजाचं काय करणार? बघू, काहीतरी मार्ग सापडेलच. नाही, एका सैनिकाच्या आईला दृष्टी देण्याचा निर्णय तुझा योग्यच होता, पण समाजाचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो. म्हणजे काय म्हणायचं काय तुला? श्रीकांत, भागाबाईला सोनाबाई नावाची एक सुंदर तरुण मुलगी सुद्धा आहे. तिचं काय? राजाभाऊ, असा विचार तरी माझ्या डोक्यात येऊ शकतो का? आणि समाजाच्या दृष्टिकोनाची मी पर्वा नाही करत. श्रीकांत, मला एक सांग, समाजाचा प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची एखादी शस्त्रक्रिया आहे का रे? राजाभाऊ, मी नक्की शोध लावेल. बरं, खूप उशीर होतोय, चल निघतो मी. बाय. राजाभाऊ आहेत का? कोण आहे? नाही, असू दे, मला सवय असल्या प्रकारची. राजाभाऊ, राजाभाऊ, डॉक्टर साहेब, अहो काय झालं राजाभाऊला? ते थोडं तर ते त्यांच्या घरातल्या सामानाच्या अवस्थेवरून समजा लक्षात आलंय माझ्या. आणि तुम्हाला कोण सांगितलं होतं मायला फितका पाय सांगा? अहो हे समजा झालंय ना, ते त्याच्यामुळे झालंय. नाही, 1 मिनिट, त्याचा आणि या घटनेचा काय संबंध? नाही कसा? अहो राजाभाऊनी नाही का समद्यांसमोर तुमची तोंड भरभरून स्तुती केली? त्याचाच परिणाम हा येऊ. ठीक आहे, मी पोलीसमध्ये कंप्लेंट केली आहे. त्यानं काय होणार? अरे होईल ना काहीतरी. काय बी होणार नाही. कसं असतं डॉक्टर साहेब, परक्या माणसांची मारामारी करता येते, बदला घेता येतो, पर आपल्याच माणसांची? काय म्हणायचं काय तुला? तुम्हाला नाही कळायचं. बरं ते जाऊ दे. हे बघा, तुम्ही तुमचं काम असंच पुढे चालू ठेवा, कारण गोरगरिबांचे आशीर्वाद पाठीशी असले ना की काय बी वंगाळ होत नाही बघा. ते काम तर चालू ठेवणारच आहे मी, पण ती माणसं कोणी हे जर मला कळलं ना, त्यांना जिवंत नाही सोडणार मी. नाही डॉक्टर साहेब, हे बघा, तुम्ही असं काय बी करायचं नाही. माझी शपथ आहे तुम्हाला.
आपण असं करू आई, हं? 2 दिवसानंतर पट्टी काढूया. हं, हा चालेल. सावकाश सावकाश राजा भाऊ. आता दिसेल ना हो अगदी स्वच्छ दिसणार तुम्हाला आता. वय आईना नीट घरी घेऊन जा. हो. जा. डॉक्टर, देव तुमचं कल्याण करो. बर असू द्या असू द्या राजा भाऊ. हा चला चल. चला सावकाश हा सावकाश. आता 2 दिवसानं पट्टी काढतील. हळू. हा, सावकाश माय, या. पाय उचलून टाक, उचलून टाक. हा, बरोबर. हा, राजा भाऊ, तुम्ही जरा माय जवळ थांबा, मी 2 मिनिटात जाऊन आले. माय थांब बरं का. आता काय राहिलं हिच आणि काय राहिलं असेल बोलायचं. आपण जाऊयात सावकाश हळूहळू. ती येईल मागणं. या, बाय. सावकाश वय या. राजा भाऊ, सावकाश मला या. दिसेल ना? इकडनं हा. हा काय डॉक्टर साहेब लई हुकार झाले तुमचे. अरे काय करतेस तू हे. वय आणि हे बघ माझ्या पाया पडलेलं मला आवडत नाही. पण काही गोष्टी आवडून घ्यायच्या असतात बळजबरीनं. बळजबरी ना. वय येते मी. काय भावड्या, अरे दादा तू आज म्हटलं बघावं काम तुमचं आवडीनं चाललंय का कुणाच्या बळजबरीनं. नाही नाही काम उत्तम आणि व्यवस्थित चाललंय. पण तू आज अचानक कसा का महत्वाचं ते नाही. माझा ऐक, हं. आजपासून सुषमाच्या लग्नाची तयारी चालू आहे. लग्न तोंडावर आलंय. अरे हो पाहुणं रावळी यायला चालू होतील. बाहेरगावची मोठी मोठी प्रतिष्ठित माणसं बी येणार. तू दादा मी काय काय कामं करायची मला सांग. मी चटकन ती कामं करायला बाकीची कामं आम्ही बघतो. तुम्ही एकच काम करा, आजपासून यो दवाखाना 1 महिना बंद ठेवायचा. अरे काहीतरी काय बोलतो तू. अरे 1 महिना दवाखाना कसा बंद ठेवता येईल. मी लोकांना ऑपरेशनच्या तारखा दिल्या त्या काय कॅन्सल करू. अरे लोक ओरडतील ना मला. त्यांना कसं शांत करायचं ते मी बघतो. पण समाजातल्या मोठमोठ्या माणसांसमोर ही असल्या माणसांची फालतू जत्रा नकोय मला. आजपासून दवाखाना बंद म्हणजे बंद. आणि नाही केलं तर कायमचा बंद करीन. अरे प्रश्न फक्त 1 महिन्याचाच आहे ना. हो पण 1 महिना तरी मी दवाखाना बंद का ठेवू. सरळ आहे. काय उच्च जातीतल्या लोकांच्या लग्नात खालच्या जातीतल्या लोकांचा तमाशा कशाला. अरे स्पर्शाचं सोड, ही लोक त्यांच्या सावलीला सुद्धा घाबरतात. नशीब पाहिलं म्हणून डोळे बाहेर काढत नाहीत. बाय द वे, भागबाईंच्या डोळ्यांचं काय. आज पट्टी काढायची. संध्याकाळी जाणार आहे मी तिकडे. माय हा? आज तुझ्या डोळ्याची पट्टी काढतील ना. वय मग तुला समजा दिसायला लागेल बघ. किती दिवस झालं तू मला बी बघितलं नाहीस. वय ग पोरी वय. हा? आणि माय हा? आपल्या दादाला कळलं तर त्याला लई आनंद होईल वय, बघ. वय. पण अजून कसे आले नाहीत हे. माय उठ उठ, आले आले. या माय आले डॉक्टर. वय. कोणाला बघा बरं. आओ कसं वाटतंय आई. बरं वाटतं या. आज डोळ्याची पट्टी काढायची आपल्याला. वय. तुम्हाला कोणाला बघायचं सुरुवातीला. हं? कुणाला म्हणजे माझ्या पोरीला. लय दिवस बघितले नाही तिला. माझ्या सोनाला. मग काढूया पट्टी. वय डॉक्टर. का पट्टी बांधलेलीच बरी वाटते. काढा की लवकर. वय 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 वय. बघा हळूहळू उघडा एकदम. घाई करायची नाही. दिसतंय. माय दिसतंय. हळू हळू हळू. सोना सोना मला मला दिसायला लागलं.
सोना मला दिसायला माय. लागलं सोना मला दिसायला लागलं माय समजा दिसायला लागलं तुला. सोना आज रातच्याला पोराला फोन करते आणि सांगते लवकर ये म्हणून. होय. लेकरा, तुला कधी एकदा डोळे भरून बघते असं झालं या. डॉक्टर लय लय उपकार झालं तुमचं. अहो, हे असं का म्हणताय? सोना माय. राजा भाऊ, सोनाताई सोनाताई काय रे? मिलिटरी ऑफिस मधून फोन आलाय, तुला बोलावलंय. आले आले तू हो पुढं. माय दादाचा फोन आहे, त्याला सांगूनच येते आता. आले राजाभाऊ ये आले. ये काय मग हा आता सगळं स्वच्छ दिसतं ना बघा. वय वय दादा अरे बरं झालं फोन केलास. अरे तुला एक आनंदाची बातमी द्यायची होती. तुला ठाव आहे गावात एक नवीन डॉक्टर आलाय. त्यानं आईच्या डोळ्यांचं ऑपरेशन केलं आणि आईला समज दिसायला लागलं. अरे दादा तुला बघायलाही हसुसली आहेत ती. मला सांग केव्हा येतोयस तू? असं बाय मी आज सोना बोलतीये त्याची बहीण. काय आपला दादा दादा काय झालं दादाला? आपला दादा आपल्याला सोडून गेला ग. मारुतीच्या शेपटासारखं वाढतच चाललंय प्रकरण. तवा आणि वर काय बोलायची सोयच नाही. च्या आईला पाटलाचा वाडा आहे का गाव कुसाबाहेरचा वाडा? सकाळपासून रात्रीपर्यंत त्यांचे थोबाड बघून वीट आलाय. आपल्या गावातली लोक येतच होती, पण अख्ख्या पंचक्रोशीतले आंधळ बी यायला लागले. फुकटात करतोय ना व सगळं, म्हणून येतात सगळी. हल्ली ती भागाबाईची पोरगी सुद्धा कामाला ठेवली या नर्स म्हणून. काय सांगताय काय? अरे हे तर काहीच नाही. नाही अरे बोला की धडा धडा. डॉक्टरचा जीव जडलाय म्हण तिच्यावर. तिच्या मायच्या हातनं फीत कापली तवाच डोसक्यात आलतं माझ्या. आणि तसं जर असेल तर आमच्या भावड्याची समाजसेवा आता बंद करायला पाहिजे. आणि त्या राजाभाऊची काहीतरी व्यवस्था केली पाहिजे. एकदा चूक दिलाय पण त्योच आमच्या भावड्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून आमच्यावर वार करतोय. आता प्रत्येक गोष्ट माझ्याच मर्जीनं होईल. यात जरा जरी कसूर झाली तर कोणाचं काही खरं नाही. तुम्ही त्या राजावर पाळत ठेवा. त्या पोरीकडे मी बघतो.